हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे बुधवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळची वेळ येते इथे ना माझी चालली बाहेरची झाडझटक झाल्यानंतर जे पोर्चमध्ये झाडं आहेत ना त्यांना थोडं थोडं पाणी टाकायचं होतं. इकडच्या झाडांना तर नाही पाणी टाकायची गरज आहे, पण पोर्चमधल्या झाडांना 2-3 दिवस मिळून पाणी टाकायची गरज येते. तर गोकर्णीच्या वेलाला बघा छान असे फुलं यायला लागले आणि खूप मस्त असा वेल झाला आहे. इकडे तुम्ही गार्डनमध्ये बघाल ना तर पावसाने खूप असं शेवाळ आलं आहे, पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळं ते काही शेवाळ धुता वगैरे येत नाही आहे. तर त्याच्यावरती मला पावडर टाकायचे. तर मी शेवाळ घालवण्यासाठी कोणती पावडर टाकते ना ते सुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, पण पाऊस चालू असल्यामुळे ती पावडर टाकून काही उपयोग नाही. तर हे बघा इकडचे झाडं किती छान दिसतात. आणि तुम्ही मनी प्लांटचा वेल बघाल तर वरचा सुद्धा पिवळा होत चालला आहे आणि इथला ह्या कुंडीतला बघाल ना तर खूपच पिवळा झाला आहे. बघा कसा झाला आहे. त्याची म्हणजे थोडेसे मुळं आले होते त्याच्यामुळे मी लावून दिलं, पण तो वेल पूर्ण खराब होत चालला आहे. तर बघा मस्त अशी सकाळी सकाळी झाडझटक करून घेतली आणि बाहेरचं वातावरण पण खूप मस्त आहे. आत्ता सध्या पाऊस नाही आहे, तर मग म्हटलं चला पटकन घरातले सर्व काही कामं आवरून, आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर तीच पूजा वगैरे करायला लागेल, सर्व काही तयारी करायला लागेल. तर आता इथे माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि मी माझी स्वतःची तयारी करून घेते म्हणजे पुढच्या कामांना सुरुवात करायला. तर बघा इस्त्री केलेली साडी आहे ना तर खूप मस्त. इस्त्री केलेली कोणताही कपडा असो अंगावरती खूप छान दिसतो. हे आत्ताच मॉर्निंग वॉकवरतून आले आणि इथे ना माझी मस्तपैकी तयारी वगैरे झाली. आता चला मी किचनमध्ये निघाले स्वयंपाकासाठी. आज देवपूजा जरा उशिरा करणार आहे कारण आज गुरुपौर्णिमा आहे, तर म्हटलं निवांत देवपूजा छान अशी करूया. तर आता आहे ना सर्वात आधी इथे स्वयंपाकाला सुरुवात केली. तर तिकडे शेगडीवरती वालपापडीची भाजी शिजायला ठेवली आहे आणि इकडे पोळ्या बनवून घेते गॅसवरती. तर इथे ना म्हटलं चला स्वयंपाक करून घेते. इथं बघा छान असा माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे, भांडे लावायचे आहेत. तर यांची तयारी वगैरे करून आणि हे गेले ऑफिसला. आता इथं म्हटलं चला माझी आता देवपूजेला वगैरे सुरुवात झाली. तर इथं सर्वात आधी जो मेन दरवाजा आहे घराचा तो व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकलं आहे आणि हळद टाकली आहे. तर छान असा पूर्ण दरवाजा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. अमावस्या पौर्णिमेला पुसायचा किंवा अधूनमधून तुम्ही कधीही पुसला ना तरी चालेल, शुक्रवार, गुरुवार, मंगळवार. कारण बघा आपला मेन दरवाजा आहे घराचा आणि त्याच्यावरती धूळ वगैरे नसायला पाहिजे. तो दरवाजा एकदम सुंदर आणि स्वच्छ असायला पाहिजे. त्याच्यामुळे ना मला जेव्हा वाटेल ना असं धूळ वगैरे वाटली का मी तेव्हा पण पुसते. आणि अमावस्या पौर्णिमेला सुद्धा जो घराचा मेन दरवाजा आहे ना, मुख्य दरवाजा, तो स्वच्छ पुसून घेते. तर बघा इथे ना आता पूर्ण दरवाजा व्यवस्थित ओला कपडा करून तो कपडा पिळून आणि त्याच्यानंतर पुसून घेतला आहे. बादलीमध्ये पाणी घेतलं आहे आणि पूर्ण सागाचे दरवाजा आहे. तर सेफ्टी दरवाजासुद्धा सागाचा आहे, तो सुद्धा व्यवस्थित पुसून घेते. चौकटी वगैरे ग्रेनाईट सर्वच पुसून घ्यायचं आहे. आणि घर आपलं कसं सुंदर सुशोभितच असलेलं छान असतं आणि त्याच्यामुळे ना घरामधलं वातावरणसुद्धा खूप प्रसन्न आणि फ्रेश असतं. तर बघा आता इथे ना मस्तपैकी मेन दरवाजा आहे ना तो आतून बाहेरून पुसून घेतला. सेफ्टी दरवाजासुद्धा आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी पुसून घेतला. देवपूजेला सुरुवात करायच्या आधी ना बाहेरची जी काही पूजा वगैरे आहे ना ती करून घेते. तर उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेते. मस्त असा भीमसेन कापूर आणि धूप लावला आहे धूपदानीमध्ये. छान वाटतं असा धूर वगैरे घरामध्ये ना खूप मस्त वाटतं आहे. हळद घेतले, थोडंसं गोमूत्र टाकलेलं आहे, जे गंगेचं पाणी ते टाकलेलं आहे, गुलाबजल टाकलं आहे, चंदन पावडर टाकले. तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथे ना आता उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेते. म्हणजे हळदीचं लेपनसुद्धा वाळायला 10-15 मिनटं लागतं. आता पावसाळा असल्यामुळे ना थोडासा उशीरच लागतो. फॅन वगैरे चालू करून देते. तर छान असा सर्वात आधी उंबरटा स्वच्छ पुसून घेतला आणि त्याच्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेते. तर बघा आतून बाहेरून उंबरट्याला व्यवस्थित असं हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि धूप अगरबत्ती चालू आहे ना तर खरंच खूप छान वाटतं आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आहे ना बाहेर रांगोळी शक्यतो काढत नाही. जर पाऊस नसला तरच काढते. तर आज आहे ना पाऊस पण नाही आहे, तर मग म्हटलं चला मस्तपैकी बाहेर छान अशी साच्याची रांगोळी काढून घेऊ.
आणि जेव्हा माझी घरातली म्हणा किंवा बाहेरची जी काही देवपूजा वगैरे चालू राहते ना, त्यावेळेस माझ्या आजूबाजूला एवढं काही सामान राहते, तुम्ही बघाल ना तर भरपूर कितीतरी काही वस्तू राहतात. आणि अशा मला देवपूजेच्या वेळेस आहे ना माझ्या अवतीभवती हे सर्व काही सामान लागतं. म्हणजे काय होतं, सारखी आपली पण सतत उठ बस होत नाही. सगळ्यात आधी तुळशीची पूजा करून झाली, त्याच्याच नंतर मग उंबरठ्याला हळदीचं लेपन, बाहेर रांगोळी वगैरे. तर बघा अशा पद्धतीने मी बाहेरची पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर आता घरातली देवपूजा करायची आहे. तर दरवाजे स्वच्छ पुसले होते आणि कोरडे पण झाले होते. तर मेन दरवाजावरती आणि सेफ्टी दरवाजावरती शुभ लाभ नाव टाकते आणि स्वस्तिक चिन्ह काढून घेते. तसंच किचनच्या जे टाईल्स आहे ना त्याच्यावर सुद्धा स्वस्तिक काढून घेतलं. चला आता इथे ना मी देवांची आंघोळ घालून घेते. तर सर्व देवाऱ्यामधून बाहेर काढून घेते आणि देवांची व्यवस्थित अशी आंघोळ घालून घेते. छान असा देवारा पुसून घेते. तर तांदूळ बघा कसं झालं आहे, आत्ता आहे ना लगेच तांदळाला बुरशी लागते पावसाळा असल्यामुळं. तर सर्व तांदूळ, आज पौर्णिमा आहे तर असं पण बदलवायचं होतंच. पण जर अधूनमधून असं तांदूळ खराब झालं 1 महिन्याच्या आत, तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही शुक्रवारी मंगळवारी वगैरे तांदूळ बदलू शकता. आज उतरणसुद्धा रिकामी करून घेणार आहे, स्वच्छ करून, आणि आत्ता उतरण देणं ठेवून देणार आहे. पावसाळ्यामध्ये ना त्याच्यामधलं जे काही धान्य वगैरे भरते ना ते बघा असं खराब होतं आहे. हळदसुद्धा खराब होती, एकदम ओलसर होते, फक्तच कुंकू व्यवस्थित राहतं. तांदूळ खराब होऊन जातं. गहू जे काही त्याच्यात भरलेलं आहे ना ते सर्व रिकामं करून घेणार आहे आणि उतरण स्वच्छ करून आणि ठेवून देईल. मग पावसाळा संपल्यानंतर आहे ना पुन्हा मग उतरण भरत जाईल. तर बघा त्याच्यामधलं ना कसं सर्व ओलं, तर मग म्हटलं नकोच ठेवायला. चला आता इथे ना मस्तपैकी सर्व देवाऱ्यामधून काढून घेतले आणि आता देवांची आंघोळ घालून घेते. सगळ्यात आधी पंचपाळे वगैरे ते डिश वगैरे आहेत ना ते सर्वच रिकामं केलं आहे, तर ते घासते. आणि हे तांदूळ आहे ना पक्ष्यांसाठी ठेवते. थोडंसं तांदूळ धान्यांमध्ये टाकते आणि एक आहे ना मी असा डब्बा बनवला आहे का त्याच्यामध्ये ना पक्ष्यांचं तांदूळ. तर इथे ना हे सर्व उतरण वगैरे स्वच्छ केली, डिश वगैरे सर्वच घासून घेतल्या. आता व्यवस्थित कोरड्या कपड्यांनी पुसून घेते आणि पुन्हा त्याच्यामध्ये उतरण तर स्वच्छ पुसून ठेवून देणार आहे. पण अन्नपूर्णा देवी, श्रीयंत्र वगैरे ते तांदळामध्ये ठेवायला लागतं. तर डिशमध्ये तांदूळ भरून मंगल कलश पण आज स्वच्छ घासून घेतला, स्वच्छ पाणी वगैरे भरून घेतलं. त्याच्यात हळदी कुंकू, सुपारी आणि पैसा टाकून मंगल कलशसुद्धा भरायचा आहे. आज पौर्णिमेच्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करायची असेल ना तुम्हाला तर पौर्णिमेच्या दिवशी करा. मंगल कलशावरती जो नारळ आहे ना त्याला कोंब बघा किती छान असा आलेला आहे. तर आता आहे ना तो मी भरपूर मोठ्या देवाऱ्यामध्येच होऊन देणार आहे. तर चला आज आपल्या गार्डनमध्ये जे मी नागवेलीचा वेल लावलेला होता ना ते पानं तोडणार आहे. आज पहिलाच दिवस आहे नागवेलीचे पानं तोडायला आणि पानं बघा किती मोठे झालेले आहेत. तर मग म्हटलं चला आज आहे ना आंब्याचे पानं नको आहे, आज मस्तपैकी आपल्या गार्डनमधलेच नागवेलीचे पानांनी मंगल कलशावरती ठेवूया. तर बघा खूप छान वाटलं मला आहे ना आज नागवेलीचे पानं तोडताना. आणि पानं पण खूप मोठे झाले, तळहातासारखे पानं झालेले आहेत आणि भरपूर पानं आले. तर याच्या आधी ते लहान होते तर मी काही तोडले नव्हते, पण आता म्हटलं मोठे झाले आणि मला आज मंगल कलश पण भरायचा आहे. तर मग म्हटलं चला तेच पानं घेऊया. बघा कसे मस्त पानं आहेत ना. आता इथे कलश भरून आणि देवाऱ्यामध्ये ठेवला. आता इथं सर्व देवांचे ना आंघोळ घालून घेते आणि व्यवस्थित देवाऱ्यामध्ये मांडणी करून घेते. तर सगळ्यात आधी देवारा स्वच्छ पुसून घेतला आणि म्हटलं चला आता मस्तपैकी देवपूजा करून घेऊया.
आता देवांची आंघोळ घालून घेतली, पंचपाळं भरून घेतलं हळदी कुंकवानी, घासून टाकलं ना आज पंचपाळं, तर ते सुद्धा भरून घेतलं. आणि इथे बघा अशी देवांची मांडणी केली. देवांना पुरुष देवतांना अष्टगंध लावला, स्त्री देवतांना हळदी कुंकू लावून घेतलं. तर बघा अशा पद्धतीने मस्त अशी देवपूजा करून झाली आहे. आणि आज गार्डनमधले ना जरा गुलाबाचे फुलंसुद्धा तोडले, कारण म्हटलं चला आज गुरुपौर्णिमा आहे ना, तर गुलाबाचे फुलंसुद्धा देवांसाठी वाहूया. तर बघा छान असे गार्डनमध्ये फुलं निघाले होते. आता सर्व फुलांची मांडणी करून घेते. गोकर्णीला पण 2 फुलं होते तर ते तोडून घेतले. अधिक महिन्यामध्ये हा पाट मी नाशिकवरतून आणला होता, तर तो काय अजून वापरण्यातच आला नव्हता, कारण काही पूजा वगैरे करायची नव्हती, त्याच्यामुळं तो तसाच ठेवलेला होता पॅक बंद. पण आज म्हटलं चला गुरुपौर्णिमा आहे, तर आज स्वामींची पूजा ह्या पाटावरतीच करूया. खूप मस्त पाट आहे, तर त्याची पॅकिंग काढून घेते आणि चला आता इथे ना स्वामींची मस्तपैकी पूजा करून घेते. पंचामृताने स्वामींचा अभिषेक करून घेतला आणि मग बघा मस्त अशी स्वामींची पूजा करून घेतली. तर हे सुद्धा घरी आले होते, मग यांनी स्वामींचं दर्शन घेतलं, आईंच्या फोटोचं दर्शन घेतलं. तर अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेची पूजा केली आणि घरातली सुद्धा देवपूजा केली. तर चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईन.